नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजतोय आणि तो आहे फुटीचा. आता फुटीचा म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की कुठल्या फुटीचा? तर यावेळेला आमदार खासदार नाहीयेत, यावेळेला पेपर फुटलेला आहे. जसा नीटचा पेपर फुटलेला होता, जसं आपल्याला कल्पना आहे की सीईटीचा पेपर फुटलेला होता आणि आता त्यानंतर महाराष्ट्रातला टीईटीचा पेपर फुटलेला आहे. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी ऍक्च्युली होणं अपेक्षित होतं काल, पण ती रद्द करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की भिवंडीमध्ये काही लोकांना 3 लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिकेमध्ये साम्य असणारे प्रश्न त्यांच्याकडे आढळून आले आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. हा मुद्दा जो आहे तो आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहामध्ये सुद्धा लावून धरलेला होता. दादा, काय नेमकं म्हणजे कुठला पेपर आता नीट होईल असा प्रश्न लोक विचारतात. नीटच नीट होत नाही तर दुसरा कोणता पेपर नीट होईल हा प्रश्न आहे. आणि खरं तर अभिजित, ह्याच्यामुळं एकंदरीतच व्यवस्थेवरची जी विश्वासार्हता आहे तीच उडून चाललेली आहे. कारण एका बाजूला नोकऱ्या नाही, दुसऱ्या बाजूला प्रचंड कॉम्पिटिशन वाढली आहे. म्हणजे 20-20, 25-25 लाख मुलं मेडिकलच्या एंट्रन्सला बसतात आणि त्याच्यातून फक्त 1,20,000 जागा आहेत. एवढी जीवघेणी स्पर्धा आहे आणि त्याच्यात पेपर फुटत आहेत. आज या टीईटीच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती आहे की लोक 500-500 किलोमीटरवरून पोहोचले तिथे आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, त्यांना सांगण्यात आलं की आता पेपर रद्द झालेला आहे. म्हणजे 2 दिवसाची सुट्टी होती, लोक तिथंपर्यंत पोहोचले, अभ्यास करून जात आहेत. बरं, सगळ्यात म्हणजे बाकीचे पेपर फुटी आणि टीईटीच्या ह्याच्यातला एक फरक असा आहे की टीईटी ही शिक्षकांसाठी कंपल्सरी केली होती, अनिवार्य केली होती आणि नवीन नोकरीसाठी पण आहे. आणि त्याचबरोबर जे नोकरीत आहेत त्यांना नोकरी टिकवायची असेल, सर्व्हिस कंटिन्युएशनसाठी टीईटी कंपल्सरी असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. कुठल्याही वयाचा शिक्षक असेल, कुठल्याही वयाचा सर्व्हिस कंटिन्युएशनसाठी कुठल्याही वयाला, अगदी त्याला 6 महिने जरी राहिले असेल रिटायरमेंटला तरी त्याला परीक्षा द्यावा लागणार. प्रमोशन पाहिजे असेल तर 53 पर्यंतची अट होती. प्रमोशनसाठीची टीईटीला 53 पर्यंतची अट होती. तो तर भाग वेगळाच आहे, त्याच्यावर तर मी बोलेलच. परंतु मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अविश्वासाचं वातावरण या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होत चाललेलं आहे, वारंवार महाराष्ट्रच त्याचं केंद्र होतंय, हे सगळ्यात दुर्दैवी आहे. म्हणजे एकेकाळी आपण बघायचो की युपी बिहार केंद्र होतंय, आज महाराष्ट्र केंद्र होतंय. युपी बिहारचे लोक येऊन आपल्या इथं पेपर फोडून जात आहेत. बरं, टीईटीचा पेपर हा महाराष्ट्र शासनाचा पेपर होता, त्यांनी सेट केलेला पेपर होता. कोणाचं अपयश आहे की महाराष्ट्र सरकारनं सेट केलेला पेपरच फुटणं? नाही, निश्चितच हे शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे. कारण 100% मी तर कायम सांगतो की याचं मूळच भ्रष्टाचार आहे. म्हणजे काही वर्तमानपत्रांनी आणि काही लोकांनी मांडलं ते अत्यंत बरोबर आहे का, गरज नसलेल्या परीक्षेचा पेपर फुटला. भुसेंचा राजीनामा सुद्धा साधा जो आहे तो मागितला जात नाहीये किंवा त्यांना पदावरून दूर पण केलं जात नाही. नीटचा पेपर फुटला तर सगळ्या देशभर अजून आंदोलनं चालू आहेत की धर्मेंद्र प्रधान यांना दूर करा. तिकडं सरकार कुठली कारवाई करत नाही. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं कितीही मोठा प्रॉब्लेम झाला तरी कारवाई करायची नाही. मला असं वाटतं की कारवाई करायची नाही किंवा कुठलाही राजकीय आरोप प्रत्यारोप, ह्याचा राजीनामा त्याचा राजीनामा, ह्याच्यातही आता लोकांना इंटरेस्ट राहिलेला नाहीये. सगळ्यात मूळ मुद्दा आज जो निर्माण झालेला आहे ना आमच्या सगळ्या युवकांच्यासाठी, तो म्हणजे नेमकं कोणावर विश्वास ठेवावा. पण सरकारवर तर ठेवावं लागेल ना, हे निवडून दिलेलं सरकार आहे. नाही, सरकारवर कोणावरच विश्वास लोकांचा राहिलेला नाही, मुलांचा. सरकार जर तसं असेल तर मग सरकारमध्ये बसलेले जे मंत्री आहेत त्या विभागाचे, मग त्यांचा काय उपयोग जर ते विश्वासच प्राप्त करू शकत नसतील, एक परीक्षा नीट घेऊ शकत नसतील, तर मग त्यांनी पदावर का बसावा हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का आमदार म्हणून? अहो, निश्चितच प्रश्न पडतो. 2च दिवस आधी तुम्ही जर सभागृहातलं माझं भाषण ऐकलं असेल तर मी स्पष्टपणे सांगितलं की राज्यातला सगळ्यात भ्रष्ट विभाग जर कोणता असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे. काय चालतं तिथे? म्हणजे तिथे इतकी अंधाधुंदी आहे की प्रत्येक बाबतीमध्ये संस्थांना त्रास दिला जातोय, शिक्षकांना त्रास दिला जातोय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातोय, विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. हेतू काय? आता हेतू पैसा आहे. 100% हा विभाग जो आहे, आज तुम्ही मला सांगा की आजची शाळा सुरू होऊन आता 10-12 दिवस झालेले आहेत, अजूनही मुलांना गणवेश नाहीयेत, अजूनही मुलांमध्ये आजही मुलांना पुस्तकं नाहीयेत. आज शाळांची अवस्था काय आहेत? ग्रामीण भागातल्या जर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा किंवा महानगरपालिका नगरपालिका शाळांच्या अवस्था काय आहेत ते तर सोडा. तुम्ही अनुदानित आश्रम शाळा, अनुदानित शाळा ज्या आता म्हणजे खासगी शाळा आहेत, काय अवस्था आहे? पगार सोडून सरकार कोणत्याही गोष्टीला पैसे देत नाही. वास्तविक असं ठरलं होतं की वेतनेतर अनुदान मिळणार, म्हणजे पगार सोडून तुम्हाला वेतनेतर, ते आजपर्यंत दिलं नाही. कलर मारायला आज संस्थांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत तुम्ही क्वालिटीची अपेक्षा करता.
म्हणजे सहज विषयांतर म्हणून सांगतो, परंतु विषयांतर होईल पण सांगतो की पुणे विद्यापीठाचा नंबर हा आता 500वा गेलेला आहे जगात, 500वा. म्हणजे सारथी, बार्टी आणि या सगळ्या ज्या तत्सम आपल्या ज्या शिष्यवृत्ती देणाऱ्या स्पर्धा आहे, संस्था आहेत, त्याच्यात आपण नियम केलेला आहे का QIS मध्ये जर पहिल्या 200 मध्ये जर ते रँकिंग असेल तरच आपण त्याला शिष्यवृत्ती देतो. आणि पुणे विद्यापीठाचं रँकिंग 500वा आहे. द्यायची काही गरजच नाही. म्हणजे पुणे विद्यापीठ जर समजा परदेशात असतं तर महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती दिली असती का? हे इतका गोंधळ उडालेला आहे शिक्षणाचा. प्रश्न असा आहे की आता हे जे शिक्षक आहेत 50ला पोहोचलेले, 40 पार केलेले, 45 पार केलेले. माझ्या गावातून मला काल फोन आला होता. माझा मित्र जो आहे तो शालेय शिक्षण समिती जी असते गावातली त्याचा प्रमुख आहे आणि तो म्हणाला की शाळा सुरू होऊन आता जवळपास 15 दिवस होऊन गेले. 2 ते 3 शिक्षक असे आहेत की त्यांनी आम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून ते रजा टाकून निघून गेलेले. ते म्हणाले आम्हाला पर्याय नाहीये, इथं शाळा वाऱ्यावर आहे, इकडे शिक्षक पण वाऱ्यावर आहे, त्यांची परीक्षा पण होत नाहीये. ही गरज का आहे की तुम्ही ज्याला 30-30, 20-20 वर्ष शिकवता आहात त्यावेळेला तुम्हाला एलिजिबिलिटी टेस्ट परत द्यावी लागते. नाही, आता ठीक आहे, ते सुप्रीम कोर्टाने केलं. आता ह्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाने टीईटी कंपल्सरी केली, प्रमोशनला कंपल्सरी केली, सर्व्हिस कंटिन्युएशनला कंपल्सरी केली. त्याच्यानंतर अनेक राज्यांनी त्याच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल केलं, रिव्हिजन पिटिशन दाखल केलं. पण महाराष्ट्र सरकारने नाही केलं. महाराष्ट्र सरकारला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला मागच्या अधिवेशनामध्ये का आपण सुद्धा जायला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये, काय गरज नाही आहे टीईटीची, 20-20, 30-30 वर्ष ज्यांनी नोकरी केली त्यांची कशाची परीक्षा आपण परत घेणार आहे? आपण रिट पिटिशन केलं नाही. आपल्या विधी व न्याय विभागाने असं शेरा दिला, ऑन रेकॉर्ड सांगितलं आम्हाला मंत्र्यांनी का अशा रिट पिटिशनची गरज नाही. आणि दुसरीकडे मुद्दा माझा असा आहे की बाकी राज्यांनी काय केलं याचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा बाकी राज्यांनी 2 वेगळ्या गोष्टी केल्या. एक, सर्व्हिस कंटिन्युएशन प्रमोशनसाठीची टीईटी वेगळी केली आणि नवीन भरतीची टीईटी वेगळी केली. मला असं वाटतं की इथं बसलेले जे लोक आहेत सभागृहामध्ये 288 पैकी आणि पलीकडे 78, तर ते जर समजा 30-30 वर्ष शिक्षकांनी सरकारी सेवेमध्ये काढलेत त्यांचे विद्यार्थी असतील कदाचित याच्यामध्ये. सगळेच कोणा ना कोणाचे विद्यार्थी आहेत. विश्वास नाही आहे शिक्षकांवर. प्रत्येक आमदार हा कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचाच विद्यार्थी आहे. विश्वास नाही ना पण त्यांचा. नाही, आमदारांची भूमिका एकदम क्लिअर होती. यावेळेस सगळं पक्षीय सगळे लोक एकदम ठाम भूमिका घेऊन होते. सरकारने निदान एक आपलं इंटेन्शन असतं ना दाखवायचं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो या निर्णयाच्या विरोधात. बरं, कर्नाटक आणि आंध्रा वगैरे राज्यांनी काय केलं अभिजित की 2 वेगळ्या परीक्षा केल्या, काठिण्य पातळी त्याची वेगळी केली. ह्यांनी काय केलं, नवीन भरतीची परीक्षा ही परीक्षा एकच ठेवली, काठिण्य पातळी इतकी केली का 3-4% निकाल लागतोय. त्याच्यामुळे लोक बीपीच्या गोळ्या घ्यायला लागलेत, म्हणजे एकदम रजा टाकायला लागलेत. तुमच्याकडे काय मागण्या आहेत? कारण तुम्ही त्या अख्ख्या मतदारसंघातून तिकडून निवडून येतात, पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून. शिक्षकांनी काय सांगितले की ही परीक्षा आल्यापासून कुणाकुणाला काय काय त्रास झाला? नाही, अनेक त्रास आहेत ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की ह्या वयामध्ये ठीक आहे परीक्षा देण्याबद्दलही कोणाचं मत नाही. आजही 60% शिक्षकांनी ऑलरेडी टीईटी पास केलेली आहे. अच्छा, असं काही नाहीये की लोक देत नाहीये, लोक देत आहेत, त्याच्याबद्दलही लोकांचं काही मत नाहीये. पण विश्वासार्थच आता तुम्ही काढून टाकले ना, आता पेपर फुटणार, आता कोण परीक्षा देणार? मला एक गमत नाही कळत आहे की बघा तुम्ही ज्याला बोलताय तुमच्या बोलण्यातला एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की सेट केला पेपर महाराष्ट्रातनं, लोक आले बिहारमधनं, पेपर फोडला दिल्लीतून आणि किंमत लावली 1.5 कोटी. म्हणजे ही अख्खी या सिस्टीममध्ये सगळे मोल आहेत असं म्हणायला लागतं. 100% मोल आहे. आणि आपण जर पाहिलं तर आजही लाचलुचपत म्हणजे मागचे जे शिक्षण आयुक्त होते सूरज मांढरे यांनी लेखी पत्र लाचलुचपतच्या त्यावेळेच्या विश्वास नांगरे पाटलांना दिलं होतं का हे खालील नावं लिहिलेल्या अधिकारी शिक्षण विभागातले आहे, यांची लाचलुचपत प्रतिबंध कायद्याखाली चौकशी करावी. अधिकाऱ्यांचे नावं टाकून आयुक्तांनी पत्र दिलेलं आहे. आजपर्यंत त्याला केराची टोपली जी आहे ती एसीबीने दाखवलेली आहे. ते नागपूरला गेलेत. नाही, आता ते पण गेले, मांढरे साहेब पण गेले आणि जे अँटी करप्शनच्या चौकशा करत होते. दुर्दैव असं आहे का अँटी करप्शनची चौकशी होऊन सस्पेंड होऊन तो माणूस तिथंच परत येतो आणि उरावर बसतो परत शिक्षकांच्या. असे अधिकारी आहेत ह्याच्यात. एकेका अधिकाऱ्याच्या घरात 2-2, 5-5 कोटी रुपये कॅश सापडते. शिक्षण खात्यामध्ये असे पैसे आहे कुठं? एवढे पैसे कुठून आले शिक्षण अधिकाऱ्यांकडे? लूट चालू आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे कोणाला गांभीर्य नाही. जिथं पैसा येतो तिथं त्याचा मूळ जो उद्देश आहे ना त्याला कायम फारकत घेतली जाते, त्याला फाटा फुटतो आणि तेच परिस्थिती आज शिक्षण विभागाची तयार झालेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? कारण कसं आहे की बघा वेगवेगळ्या कामांसाठी भेट घेणं वेगळं आणि हा प्रश्न जो आहे तो 3-4 लाख शिक्षक जे आहेत
ते ही परीक्षा 6.5 लाख म्हणजे 3 ते 4 लाख लोक आज काल परीक्षा देणार होते त्यातले. तर ह्या सगळ्या लोकांनी आता म्हणजे काय पुन्हा एकदा ते टांगती तलवार, पुन्हा एकदा ते सगळं स्ट्रेस आणि परेशानी अजून त्यांची काही मिटली नाही. तुम्ही भेट घेणार आहात? हे बघा, आमच्या तर 2-3 सरळ सरळ मागण्या आहेत. एक तर सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध सरकारला जाता येत नाही. सुप्रीम कोर्टात जी फेरविचार याचिका आहे ती तातडीने महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. तोपर्यंत हे टीईटीचं जे बस्तान आहे ते बाजूला ठेवलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला जे प्रमोशन्स असतील किंवा जे काही सर्व्हिस कंटिन्युएशन असेल, ती जी अट होती टीईटीची, तिला थोडंसं दुर्लक्ष करण्याचं काम सरकारने आता केलं पाहिजे. किंवा जसं इतर राज्यांनी केलं त्या पद्धतीने एक फॉर्मॅलिटी म्हणून ही टीईटी घेणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, म्हणून एक फॉर्मॅलिटी करणे, एक परीक्षा घेणे आणि त्याच्यातून सगळ्या शिक्षकांना जे आहे त्याच्यामध्ये जे काही निकाल लागेल त्या पद्धतीने त्यांना त्याच्यातून पुढे काढणे, अशा पद्धतीची भूमिका ही सरकारला घ्यावा लागेल. आता बरं, हे तर फक्त शिक्षकांपुरतंच नाहीये, नीटमध्ये पण तीच परिस्थिती आहे, सगळीकडे तीच परिस्थिती आहे. मला असं वाटतं का की EMET नावाच्या एका परीक्षेची गरज आहे, एज्युकेशन मिनिस्टर एलिजिबिलिटी टेस्ट? नाही, आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो, एज्युकेशन मिनिस्टर जरी बदलले तरी काही फरक पडणार नाही. काय बदलायला पाहिजे म्हणजे फरक? ही व्यवस्था बदलावं लागणार आहे आणि विशेष करून शिक्षण व्यवस्था ही बदलावच लागणार आहे. आणि त्यासाठी आता ऑपरेशनची गरज आहे, म्हणजे काय छोट्या मोठ्या ऑपरेशनची नाही, मोठ्या ऑपरेशनची गरज आहे. तुम्ही असं नुसतं थिगडं लावण्याचं काम जे आहे ते करू शकत नाही. इथं मेजर ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि माझं स्पष्ट ऑपरेशनचा मायनर पार्ट म्हणून कमीत कमी मंत्री हटवले पाहिजे. नाही, मंत्री हटून याला उत्तर नाही ना. आज आम्ही बघतोय हे काय आज एका दिवसात तयार झालेलं प्रॉब्लेम आहे? पैसे जातात कुठं मग हे? हा एका दिवसात प्रॉब्लेम तयार झालाय का? अनेक शिक्षण मंत्री पाहिलेले आहेत आम्ही या राज्यामध्ये. ही परिस्थिती तशीच आहे. अधिकारी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी तयार, म्हणजे त्यांच्या गेंड्याच्या कातडीचे तयार झालेले आहेत ना, त्याला कारणीभूत काही 1-2 दिवसातली परिस्थिती नाहीये. मला एक, तुम्ही शिक्षण मंत्री म्हटलात म्हणून मला आठवलंय की जो कोणी शिक्षण मंत्री झाला महाराष्ट्रात, म्हणजे आघाडी सरकारच्या काळात पण आणि नंतर पण, नंतर त्याचं करिअरच पंथाला लागलेलं आपण बघितलेलं आहे. म्हणजे पुरके साहेब बघितले, त्याच्यानंतर दर्डा साहेब बघितले. फक्त एकमेव अपवाद आहेत, ते तुमचे मामा आहेत, की ते त्यानंतर नाही आता तुम्ही अपवाद शोधण्यात पण माहीर आहात. नाही, तसं नाही. शेवटी हे बघा, थोरात साहेबांच्या काळामध्ये थोरात साहेबांनी 2-3 फार चांगले निर्णय घेतले होते. बेस्ट ऑफ 5 हा जो डिसिजन घेतला, हा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होता. मला सांगा, शिक्षण मंत्र्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताची चर्चा कुठं चालू आहे? शिक्षण विभागातच कुठं चालू आहे? आज विद्यार्थी हे केंद्रबिंदू ठेवून जे काम व्हायला पाहिजे ते कुठेही काम चालू नाहीये. आणि त्याच्यामुळे मंत्री हे त्याला सोल्युशन नाहीये. आज आपण राजीनामा मागा राजकारण म्हणून राजीनामा होईल नाही होईल तो ह्यांनी काय तुमचं खाली अधिकारी बदलणार आहे का? त्याच्या खालचा जो अधिकारी बदलणार आहे का? अहो, तुम्हाला सांगतो, मी स्वतः शिक्षण किती पैसे दिले म्हणजे अधिकारी बंद करतील पैसे घेणं आणि हे असं? अहो, यांच्याकडे हजारो कोटी रुपये झालेले आहेत. यांना किती पैसे दिले तरी तुमचे कमी आहे. नाही झालाय का? तुम्ही फक्त इंटरव्ह्यू घेणे, आम्ही इथं येऊन आवाज उठवणे, आपण घरी जाणे, याच्या पलीकडे आपण काही नाही. यांना माहिती आहे हे काहीच करू शकत नाही. आणि ह्यांची किती आहे, अधिवेशन काळामध्ये फक्त यस सर करायचं, अधिवेशन संपलं की सगळ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती होतीये. तर कोणाला प्रोटेक्शन, कोणाचं तरी आहेच या व्यवस्थेमध्ये, आणि म्हणून ही व्यवस्था निर्डावलेली आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. बघा, असं आहे की राजीनामा घेतला पाहिजे, ती जबाबदारी आहे आणि ती व्यवस्था बदलली पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ते जे शेवटचं वाक्य जे होतं त्यांचं, की व्यवस्था निर्डावलेली आहे आणि कुणाचं तरी प्रोटेक्शन आहे. मला असं वाटतं हे जे प्रोटेक्शन देणारी लोक आहेत ना, ती त्या सिस्टीममधून बाजूला गेली की कदाचित थोडंफार वातावरण जे आहे ते सुरळीत व्हायला मदत होईल. बाकी आपण बघूयात की या टीईटीच्या जो गदारोळ झालेला आहे त्याचं फलित काय आहे. कारण त्यातला जो मुख्य आरोपी आहे तो अजून पण फरार आहे, तो अजून एसआयटीला सापडलेला नाहीये. आणि इंडिया टुडेलाच आणि आता एसआयटी तरी किती करणार? म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं जी म्हण होती ना, ते आता आमचं असं झालंय का नाशिक जिल्हा एसआयटीचा बालेकिल्ला अशी परिस्थिती झाली. 6 एसआयटी आता नाशिकमध्ये चालू आहे. म्हाडाची एसआयटी नाशिकमध्ये चालू आहे. शिक्षण विभागातल्या बोगस शालार्थ आयडीची एसआयटी नाशिकमध्ये चालू आहे. खरातची एसआयटी नाशिकमध्ये चालू आहे. टीसीएस त्या संस्थेची एसआयटी नाशिकमध्ये आजच्या तारखेला 5 ते 6 एसआयटी चालू आहेत. प्रत्येक गोष्टीला आपण एसआयटी लावतोय, लगेच एसआयटी लागली की सगळ्या विरोधकांना वाटतं का खूप चांगलं यश मिळालं, आपल्याला एसआयटी लावली, आपण संपला विषय. मला असं वाटायचं की नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. आता मला अलीकडे तुमच्या बोलण्यामुळे कळलं की ते एसआयटी साठी पण प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मध्ये खूप मोठा गाजावाजा झाला. नाशिक जिल्हा एसआयटीचा बालेकिल्ला अशी परिस्थिती तयार झालेली आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमची भूमिका मांडली त्याबद्दल. पण हा जो घोळ आहे हा इतक्यात संपणारा नाहीये. आपल्याला वाट बघावी लागेल जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत. कॅमेरामन राजूसह अभिजित, मुंबईत.